ठाकरे सेनेचे 6 खासदार हे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे। त्यामध्ये खासदार संजय देशमुख सेनेत प्रवेश करणार अशी चर्चा असल्याने दिग्रस नागरिकांनी दिलेली ही प्रतिक्रिया। ठाकरे सेनेचे 6 खासदार हे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होत आहे। तर ठाकरे सेनेचे 6 खासदार रात्री दिल्ली येथे रवाना झाले। यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख हे सुद्धा नॉट रिचेबल असून सध्या ते दिल्ली येथे पोहोचले आहेत। त्यामुळे संजय देशमुख शिंदे सेनेत प्रवेश करणार का या संदर्भात नागरिकांसोबत घेतलेला हा आढावा। खासदार संजय देशमुख हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। शिंदे सेनेच्या काय तुमच्या भावना असणार? संजय भाऊ देशमुख खासदार साहेब यांनी जो निर्णय घेतला त्यांचं स्वागतच आहे। त्यांनी चांगला निर्णय घेतला आणि संजय भाऊ राठोड आणि संजय भाऊ देशमुख सोबत आल्यास दिग्रस विधानसभा मतदारसंघाचा, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा निश्चित विकास होणार आहे। आणि संजय भाऊ देशमुख यांनी सगळ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन हे निर्णय घेतलेला आहे आणि दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे लोक सगळे त्यांच्यासोबत आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे लोक त्यांच्यासोबत आहे आणि जे प्रलंबित कामे आहे, रेल्वेचा प्रश्न आहे, हे सगळे मार्गी लागणार आहे। संजय देशमुख जे आहे ते सेनेत प्रवेश करणार आहे, नेमकं तुमची काय भावना राहील? साहब, निर्णय तो चुकीचा है। एक म्यान में दो तलवार रह नहीं सकती, इतना मैं कह सकता हूँ। संजय राठौड़, संजय देशमुख, एक म्यान में दो तलवार, क्या बता सकते आप? त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे ते जाण्याचा चुकीचा निर्णय आहे। जे होते ते बरंच होते, कारण की उद्धव साहेब जे एवढे महाराष्ट्रामध्ये कास्तकार मजूर वर्ग याच्यात एवढे हे आहे त्यांचे विश्वास उद्धव ठाकरेच्या ना संजय देशमुखवर, त्याने आज ते चुकीचा निर्णय घेतलेला आहे। कारण की शिंदे गट जे आहे ते ठाकरे गटातूनच वेगळा झालेला आहे। एक पार्टीचे एक मॅनची 2 तलवार झालेली आहे, आणखीन एक मॅनमध्ये 2 तलवार ठेवा लागले। संजय देशमुख वरी आणि संजय राठोड खाली, याच्यात काय पडलं आहे? महाराष्ट्रामध्ये असा एक समज झाला अनेक नेत्यामध्ये की सत्ताधारी पक्षामध्ये जर आपण सामील झालो तरच मतदारसंघाचा विकास होतो, परंतु इतिहास जर बघितला तर अनेक विरोधी पक्षातले असे नेते आहेत, असे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी सत्ताधारीपेक्षा आपल्या मतदारसंघाचा विकास जास्त केलेला आहे। आणि विकासासाठी मी या पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातो। नरेंद्र मोदी साहेबांचे गुणगान गाणं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एक चांगले आहेत, आधी त्यांना कडाडून विरोध करायचा आणि नंतर त्या स्वतःचा पक्ष सोडून त्यांच्या पक्षात गेल्यानंतर त्यांची स्तुती करायची। या अशा प्रवृत्तीमुळे जी जनता आहे, सामान्य मतदार आहे, यांना नेत्याचा दुप्पट्टीपणा दिसून येतो। जो काही निर्णय होत आहे तो अतिशय चुकीचा, कारण ज्यावेळेस या आत्याचे विद्यमान पालकमंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांच्या विरुद्ध जो रोष होता, ज्यावेळेस खासदार भावनाताई गवळी शिंदे गटामध्ये हे दोन्ही नेते यांनी एकत्र असताना वेगळा गट स्थापन करून शिंदे गटामध्ये गेले, त्यावेळेस जनतेचा जो रोष होता तो रोषाला यावेळेस उद्धवसाहेब ठाकरे दिग्रसला आले, तो रोष दिसून येत होता आणि त्यांच्या विरोधात रोष असताना संजय भाऊ देशमुख यांना या दिग्रसच्या जनतेने भरभरून मतदान दिले। यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या लोकांनी सुद्धा भरभरून मतदान दिले। परंतु विकासाच्या बाबतीत म्हणाल तर संजय भाऊ देशमुखांनी विकास केला नाही हा मुद्दाच नाही, कारण त्यांच्या लोकसभेमध्ये केलेली कार्यप्रणाली, त्यांनी केलेले अनेक महत्त्वाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे असो, यवतमाळमधील गुंडेगिरी असो, अनेक प्रश्न उचललेत त्यांनी, अनेक निधीसुद्धा खेचून आणला। मग विकास न केला नाही असं संजय भाऊ देशमुखांना कोणीच म्हणणार नाही। ते का गेलेत हा यामागचं गूढ फक्त त्यांनाच माहीत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माहीत।